नमस्कार, माझं नाव सुजाता बाचल. मी आहे पुण्याची आणि पुण्यामध्ये मी आणि माझे मिस्टर असे आम्ही दोघे राहतो कोथरूडला. आणि माझी दोन्ही मुलं असतात अमेरिकेला. तर मोठा मुलगा असतो न्यू जर्सीमध्ये आणि धाकटा मुलगा आत्ता नुकताच मास्टर्स झाला पेन्सिल्व्हेनिया स्टेटमधून. तर आत्ता सध्या आलो आहे आम्ही न्यू जर्सीमध्ये. तर माझा आता हे ब्लॉग सुरू करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि आम्ही आलो आहे आता इथे. तर म्हटलं की थोडंसं तुम्हाला या परिसराची माहिती देऊ आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ आणि माझी लाईफस्टाईल, माझं दैनंदिन दिनचर्या काय असते हे तुमच्याबरोबर शेअर करू म्हणून मी हा ब्लॉग सुरू करत आहे. तर आता पुढचे काही दिवस आपण अमेरिकेची सगळी टूर करूयात. माझ्याबरोबर मी तुम्हाला सगळं दाखवूयात की आपण कुठे कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत, की कसं असते इथली लाईफस्टाईल, कशी दुकानं असतात, कसे इथली लोक असतात आणि कसं तुम्ही ट्रॅव्हल करता. इथे ट्रेन्स आहेत, मेट्रोज आहेत, टॅक्सी वगैरेने पण आपण जाऊ शकतो. तर असं सगळं आता आपण इकडे सगळं बघणार आहोत. पण सुरुवातीला मी तुम्हाला आता फक्त घराची टूर देते की आम्ही कुठे राहतो आणि तिथे कशी बिल्डिंग आहे आणि तिथे काय काय सोयी आहेत त्याची मी तुम्हाला आता ही एक छोटीशी टूर देते. आता आम्ही जरा फिरून आलो बाहेर आणि आता चाललो आहे घरी. तर तुम्ही बघू शकता छान एकदम मस्त वेदर आहे इथे आणि छान रोड आहे. इथे मागे खूप झाडी आहेत मस्त. हा रोड आहे इकडे आणि तुम्हाला दाखवते रस्ता, लॉनही दाखवते. असा रोड आहे, मस्त लॉन आहे इकडे उजवीकडे. आता आपण लॉनवर जाऊया. ही बिल्डिंगचंच लॉन आहे. सारंगची जी बिल्डिंग आहे जिथे आम्ही राहतो तिथलं ते लॉन आहे. बघा किती सुंदर लॉन आहे. ते सगळे लॉन इतके छान मेंटेन केलेले असतात ना की खूप छान वाटतं. आता वेदर तर इतकं सुंदर आहे ना, एकदम छान हवा आहे, जास्त थंडही नाही आहे, एकदम प्लेझंट वेदर आहे. आणि ही आहे सारंगची बिल्डिंग, इथे आम्ही राहतो. आणि इथे जितेंद्र बसलेले आहेत आणि इथे ना मस्त बेंचेस वगैरे आहेत बसायला सगळ्यांसाठी. तुम्ही इथे येऊन मस्त गप्पा मारू शकता, बसू शकता, लॉनवर फिरू शकता. खूप छान दिसते. हा आहे अमेरिकेचा फ्लॅग, खूप सुंदर दिसते. ढग बघा किती सुंदर आलेत, छान आलेत ढग एकदम. आणि आज पाऊस नाही आहे. कालपर्यंत पाऊस होता पण आज लकीली पाऊस नाही आहे, त्यामुळे बाहेर पडता येतं आहे. तर ही आहे सारंगची बिल्डिंग. हा आहे लॉबी एंट्रन्स. ही आहे लॉबी, बिल्डिंगची लॉबी आहे ही. खूप छान आहे, सोफे आहेत बसायला. ते सुंदर झाडे बघा आहे. तिकडे लिफ्ट आहेत आणि इकडे आहे हे छान सेंटर टेबल. इकडे हे रिसेप्शन एरिया आहे. खूप सुंदर पोस्टर आहे इथे. आणि आता आपण चाललोय जिमकडे. तर हे आहे जिम. हे इथे राहणाऱ्या लोकांसाठी हे फ्री आहे, तुम्ही यूज करू शकता. तर इथे सगळं असे जिमचे एक्सरसाइज करण्यासाठी छान सगळी सोय आहे इथे. हा आहे सारंग, मोठा मुलगा. आणि हा आहे शौनक, धाकटा मुलगा. इथे सायकल्स आहेत,
सायकलिंग करण्यासाठी ट्रेडमिल्स आहेत. तिथे सगळे वेट्स, सगळे वेट्स आहेत. अगदी छान अद्यावत जिम आहे. जिममधून बाहेर आलो आपण आता आपण इथे बघूया कसे मेल बॉक्स आहेत. इथे आहेत हे मेल बॉक्स. तुमचा फ्लॅट नंबरच्या अनुसार तुम्हाला इथे तुमची काही पार्सल पत्र काही आली तर ही त्या मेल बॉक्समध्ये येतात. इकडे आहे लिफ्ट. आता आपण जाऊया कम्युनिटी रूममध्ये. इथे मस्त आरसा आहे आणि इथे सोफा आहे एक बसायला. तर छानपैकी लाईट्स लावलेत, लॅम्प्स लावलेले आहेत. आणि आता आपण जाऊ कम्युनिटी रूम. आता आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहे, जिथे कम्युनिटी रूम आहे. टेबल टेनिसचं टेबल आहे. हे बघा किती सुंदर इथे त्यांनी आरसा ठेवलेला आहे. इथे ही अशी लॉबी आहे इथे. आता आपण जाऊया कम्युनिटी रूममध्ये. ही आहे कम्युनिटी रूम. कम्युनिटी रूम म्हणजे इथे तुम्ही बिल्डिंगमधले कुणीही येऊन बसू शकता. तुमचे काही कॉल्स असतील तर घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे कुणी गेस्ट आले तर तुम्ही त्यांच्याशी इथे गप्पा मारू शकता. आणि समजा तुमच्याकडे काही छोटी पार्टी असेल तर तुम्ही इथे सगळं फूड अरेंज करू शकता. आणि तुम्ही इथे ते गेस्टना बोलवून तुम्ही ते सर्व वगैरे करू शकता. किती सुंदर पेंटिंग्स आहेत बघा. हे व्हास आहे, छान आहे. इथे टीव्ही आहे आणि इकडे मायक्रोवेव्ह सुद्धा आहे. फ्रीज आहे. हा फ्रीज आहे इथे. इकडे पण एक छान पेंटिंग आहे. ही आहे कम्युनिटी रूम. आता आपण जाऊया टेबल टेनिस कोर्ट. आता आपण आलो इथे टेबल टेनिस कोर्टला. तर हे आहे टेबल टेनिसचं टेबल. इथे आहे, हे काय आहे मला माहीत नाही आहे, पण ही मुलं खेळतात असं काहीतरी फुटबॉल, असं बॉलनी खेळायचं असतं हे. इकडे आहे बिलियर्ड्स. आणि तुम्ही आता हे बिलियर्ड्सचे जे बॉल असतात किंवा जे काठी असते ते तुम्ही हे बघा इथे ठेवलेली आहे, ही तुम्ही घेऊ शकता. आणि जे बॉल्स असतात ते तुम्ही रिसेप्शनमधून तुम्ही घेऊ शकता. आणि टेबल टेनिसच्या रॅकेटसुद्धा तुम्ही रिसेप्शनमधून रॅकेट्स आणि बॉल घेऊ शकता असं आहे. आणि इथे आहे चेस. तर हे सुद्धा तुम्हाला रिसेप्शनमध्ये मिळतं, चेसचे सगळे असं. आणि तुम्ही इथे येऊन खेळू शकता. तर अशी आहे ही. आता आपण जाऊयात बाहेर. हा आहे इथला कॉमन एरिया. इथे तुम्ही येऊन बसू शकता. असं सोसायटीच्या मध्ये आपल्या कसं खेळायला लहान मुलांसाठी असतं, तर तसं आहे हा एरिया. इथे तुम्ही येऊन बसू शकता, गप्पा मारू शकता. आणि इथे खूप जण बार्बेक्यू करतात सुट्टीच्या दिवशी वगैरे, तर तुम्ही बार्बेक्यू पण येऊन करू शकता. आणि हे जे ग्राउंड फ्लोअरला लोक राहतात त्यांचा हा प्रायव्हेट एरिया आहे. आणि हा मात्र इथला मधला एरिया हा कॉमन आहे. इथे संध्याकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस असं छान वेदर असेल तेव्हा सगळी लोक येऊन इथे मस्त
गप्पा मारतात, खेळतात. लहान मुलं इथे छान येऊन खेळत असतात. तर आणि तुम्हाला मी दाखवते, हे आमचं घर आहे. इथे झूम करा. ही आहे आमची बिल्डिंग आणि हे आहे आमचं फ्लॅट इथला. संध्याकाळ झाली ना की मस्त लाईट्स लागतात. आणि हे बघा गुलाब किती सुंदर आलेत. इतके सुंदर फुललेत गुलाब. इथेही फुललेत आणि तिकडे पण त्या साईडला पण इतके छान गुलाब आलेत. भरपूर गुलाब आलेत. या तुम्हाला दाखवते. इकडे गुलाब. भरपूर गुलाब आलेले आहेत झाडात. आता आपण चाललोय घराकडे. तर आता मी तुम्हाला घरची टूर देते एक छोटीशी. चला. तर हा आहे एंट्रन्स. आणि इथे तुम्ही बघा, इथे तुम्ही शूज वगैरे ठेवू शकता. एक असं छोटंसं कपाट आहे. शूज, झाडू वगैरे इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आहे वॉशिंग मशीन आणि ड्रायर. हे खाली वॉशिंग मशीन आहे, वरती ड्रायर आहे. इकडे आहे वॉशरूम. इकडे आहे एक बेडरूम. आणि इथे ना क्लोजेट आहे. इथे तुम्ही सगळे कपडे वगैरे ठेवण्यासाठी इथे क्लोजेट असं केलेलं आहे त्यांनी. आता आमच्या बॅगा वगैरे इथे सगळ्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत. इकडे एक आहे ना, इकडे एक आहे क्लोजेट. इकडे बेड आहे मुलांचा. आणि इथे एक छोटंसं असं देवस्थान आहे, छोटंसं मंदिर. इकडे फोटो लावलाय सारांनी, फॅमिली फोटो. आणि हे आहे किचन. तर इथे आहे हा डिशवॉशर, मायक्रोवेव्ह, कुकिंग रेंज, फ्रीज. हे सगळं फर्निश्ड आहे हा फ्लॅट. हे सगळं ते जेव्हा आपण रेंटनी घेतो तेव्हा हे सगळं असतं इन्क्लुडेड त्याच्यामध्ये. आणि भरपूर स्टोरेज आहे, कपाटं आहेत इथे वरती सुद्धा आहेत, खाली सुद्धा हे भरपूर स्टोरेज आहे. आणि इकडे या आता आपण हॉल आहे हा. हा आहे हॉल. आणि हा मस्त बाहेर आपण आता गेलो होतो ना कम्युनिटी हॉल वगैरे, तर तो खालचा जो एरिया आहे बिल्डिंगच्या मधला तो इथून दिसतो खिडकीतून. आता अंधार आहे त्यामुळे एवढं दिसणार नाही, पण हा खालचा एरिया आहे. टीव्ही, फुल टाइमपास आहे टीव्ही इथे. आणि सगळे चॅनल्स लागतात आपले, मराठी चॅनल्स वगैरे सगळे लागतात, त्यामुळे काही मिस होत नाही. छान वेळ जातो. तर आता आजचा व्लॉग मी इथेच थांबवते आणि जेवणाच्या तयारीला लागते. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.